मीरा भाईंदरमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातला वाद सुरूच आहे। जर माझ्याकडे मीरा भाईंदरमधली 30% जमीन असती तर सरनाईक माझ्याकडे ड्रायव्हर असते, असं विधान भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केले। पाहूया। जर माझ्याकडे मीरा भाईंदरची 30% जमीन असती तर प्रताप सरनाईक माझ्याकडे ड्रायव्हर असते, असं वक्तव्य भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केले। काही दिवसांपूर्वी फडणवीसांच्या समक्षच प्रताप सरनाईक यांनी हा जमिनीचा विषय छेडला होता। तेव्हापासून या दोघांमधलं द्वंद्व अजून वाढले। 30% जागा जरी मेहता साहेबांच्या मालकीची 30%, तुम्ही घेऊन दिले 10%. बघा 10% मला द्यायला तयार आहे। मी बोलू 10% 9.9% तरी आहे। सरनाईक साहब की किसी भी बातों को सीरियस लान ले। वाकई में अगर मेरे पास 30% होता मेरे पास, तो प्रताप सरनाईक को 500 फुट दूर रह के मुझसे बात करना मेरे इधर भी नहीं आते, इधर तो लंबा रहा। अगर 30% होता तो वो मेरे ड्रायव्हर होते आज। शेवटी बघा, राजकारणातला एक नियम आहे, जे माझ्या आई वडिलांनी तरी मला ते संस्कार दिलेले आहेत की राजकारणामध्ये आपलं वयापेक्षा मोठं जरी कोणी असलं तरी कधी कोणावर टीका करू नये। वारंवार नरेंद्र मेहताजी हे वेगवेगळ्या पद्धतीची घाणेरडी पद्धतीची टीका हे करत आहेत। म्हणून मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही बापाला नडण्यापेक्षा मुलाशी नडा आणि मुलाला जे काही आपल्याला उत्तर द्यायचे ते उत्तर निश्चितपणे देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी करत राहीन। विरोधाभास म्हणजे मुंबईतल्या बांगलादेशींच्या घुसखोरीवरून भाजप नेते आक्रमक होत आहेत आणि दुसरीकडे मीरा भाईंदरमधल्या घुसखोरीवरून त्यांच्याच सत्तेतले मंत्री प्रताप सरनाईक भाजपच्या लोकप्रतिनिधींना जबाबदार धरतायत। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।